डोळा वगैरे कसा ऍडजस्ट केला ना ओरिजिनल ह्याच्यात केलंय काही असं कटिंग बिटिंग काहीच नाही हार घ्या ऐसे नहीं कबड्डी आणखी एक दोघं या द्या सगळे आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07. गुरुत एवढी ताकद असते की ती लाकडाच्या मोंडक्याला पण देव बनू शकतात. एवढी ताकद असते की गुरु हे दगडात पण लाकडात पण देव पण भरण्याचं कला देवाने त्यांच्या हातात. हे GNM इंटर्नशिपची जी बॅच आहे त्यांच्यातर्फे हे सगळं पेंटिंग वगैरे गिफ्ट आहे. या रे त्यांच्या राज या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे. अनेक भक्त मंडळी लाखांनी तिथे आज स्नानाला गेलेली आहेत. अशा सुंदर परवाच्या दिवशी आपल्या मॅडमनी आजचा हे इनॉग्रेशनचा कार्यक्रम केलेला आहे. साक्षात विद्येची महादेवता असलेले गणपतीराया आपल्या अंगणात विराजमान झालेले आहेत. तर आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा असं पर्व आहे. आणि ह्या विद्या मंदिरात ज्ञान मंदिरात श्रीचं आगमन झालं तर नक्कीच तुम्ही दररोज इथं दर्शन करून देवाला साक्षीला ठेवून मधल्या गणपतीला साक्षीला ठेवून मग सरस्वतीचं स्तवन करून तुम्ही रोजच्या अध्ययनाला लागणार आणि ते अध्ययन चांगल्या पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही. कालचं जर भाषण ऐकलं तर ते म्हणतात
कि हमको भी ऐसा बनना चाहिए, नदी के जैसा पवित्र, वृक्ष के जैसा विराट, जो फल देते हैं, फूल देते हैं, पानी देते हैं और अनगिनत देते हैं। तो हम भी जरा सा ट्राय करें कि एक पेड़ माँ के नाम, एक पेड़ माँ के नाम. एवढा सुंदर परिसर झाला आहे. त्या परिसरात आपण प्रत्येकाने एक एक झाड लावून वेगळं इथलं पुढंच बदलून टाकू. एक तर आपण 50% बदलले, पण तुम्ही बघा चेंज ह्या लोकांना नको असतो. चेंज जिथे पण आला तिथे आपल्याला मागे खेचणारे खूप मंडळी असतात, पण त्या आलेल्या गोष्टीवर, आलेल्या काही प्रसंग आहेत त्याच्यावर मात करून जेव्हा आम्ही पुढे जातो, आम्ही अनेकदा अशा गोष्टी फेस केलेल्या आहेत, पुढे गेलेलो आहोत. आणि पुन्हा एकदा ह्या परिसरात आपण वृक्षरूपाने, फुलांच्या झाडाच्या रूपाने आपण नंदनवन खेळूया. आणि मग आपल्याला काही बोलणारे लोक येऊन मग आपल्या नंदनवनचे स्वागत. काही झाडाचं खोड आहे, हे खोड सगळ्याला माहिती कुठं होतं, कसं होतं, कशा परिस्थितीत होतं. मात्र सगळ्यांची एकीचं बळ, सगळ्यांचं, त्यामध्ये परिसर स्वच्छ झालाच. मात्र ते काही आडव्याला पडलं झाडाचं खोड आहे, त्याला आपण देवाच्या रूपामध्ये बसवलं आहे. कारण या ठिकाणी ते आता काही दिवस नाही तर अनेक वर्ष या ठिकाणी टिकणार आहे. त्यात आतापर्यंत ते खराब झालं असतं, कधी पडलं असतं, नष्ट झालं असतं. मात्र सगळ्यांच्या कष्टानं, सगळ्यांच्या मेहनतीनं नक्कीच उभं राहिले. यातून एकच पर्याय सांगायचं आहे, झाडं लावले, झाडं जगले पाहिजेत. झाडंचं वृक्षारोपण जे काय आहे पूर्ण समजून येणाऱ्या काळात तुम्ही सुद्धा रुग्णसेवा करणारच आहेत. त्यामुळे रुग्णसेवेसोबत पण जेणेकरून आपलं आणि त्यांचं आयुष्य वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल. थँक्यू. एक मिनटं. आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, लग्न, शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर. पहिल्या 11 बुकिंगसाठी 11,000त लॉन स्टेज गार्डन, जागा अल्पदरात उपलब्ध. तसेच सुसज्ज हॉल, निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त, स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय, तेही आपल्या बीड शहराजवळ. संपर्क नगर रोड, मसोबा फाटा समोर, साई स्वरूप रेस्टॉरंट, बीड.